नवरात्रीतील अश्विन शुक्ल महानवमीचा हा शेवटचा दिवस देवी सिद्धरात्रीला समर्पित आहे. देवीचे हे रूप भक्त आणि साधकांना सिद्धी प्रदान करण्यासाठी ओळखलं जातं. तसेच सिद्धरात्री देवीचे हे रूप दुर्गा सप्तशतीतील एक अत्यंत सामर्थ्यशाली रूप आहे. सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आणि क्षमता, आणि धात्री म्हणजे देणारी, म्हणूनच तिला सिद्धिदात्री म्हणून संबोधलं जातं. माता सिद्धिदात्रीचे रूप हे तिच्या नावाप्रमाणेच अलौकिक आहे. मातेला 4 हात असून तिच्या उजव्या एका हातात गदा तर दुसऱ्या हातात चक्र आहे. तिच्या तिसऱ्या डाव्या हातात कमळाचे फूल तर चौथ्या हातात शंख आहे. ही देवी कमळाच्या फुलावर बसली आहे व तिचे वाहन कमळ आहे. मातेने तिच्या डोक्यावर एक उंच असा मुकुट धारण केला आहे व चेहऱ्यावर मंद हास्य सुशोभित आहे. असे म्हणतात की या सिद्धिदात्री आईच्या कृपेने सर्वात कठीण कार्य देखील सहजपणे पूर्ण होते आणि सर्व प्रकारचे भय आणि रोग चिंता देखील देवी आई दूर करते. प्राचीन कथेनुसार भगवान शिवशंकरांनी सिद्धिदात्री मातेच्या कृपेने सिद्धी प्राप्त केल्या होत्या आणि देवीच्या या कृपेमुळेच भगवान शिवाचे अर्धे शरीर हे देवीचे बनले. म्हणूनच महादेवांना अर्धनारीश्वर या नावाने ओळखले जाते. पण देवादिदेव महादेवांना सिद्धी प्राप्त करून देणारी ही माता नेमकी आहे तरी कोण? चला तर मग जाणून घेऊयात. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये ओम देवी सिद्धिदात्रे नमः असे लिहिण्यास विसरू नका. पौराणिक कथेनुसार या सिद्धिदात्री मातेकडून सर्व सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींनी समुद्राच्या काठावर बसून दीर्घकाळ तपश्चर्या केली. तेव्हा ही महाशक्ती प्रसन्न होऊन सिद्धिदात्री देवीच्या रूपात प्रकट झाली असे म्हणतात. या प्रसंगी देवीने त्रिदेवांना त्यांच्या पत्नी प्रदान केल्या. तिने लक्ष्मी, सरस्वती व पार्वती मातेची निर्मिती केली व त्यानंतर माता सिद्धिदात्रीने हे विश्व निर्माण करण्याचे काम ब्रह्मदेवाला दिले. तर या विश्वाचे पालन पोषण करण्याचे काम भगवान विष्णूंकडे व वेळ आल्यावर सृष्टीचा संहार करण्याची भूमिका ही देवादिदेव महादेवांकडे सोपविली. व त्यानंतर देवी म्हणाली की तुमची ही शक्ती तुमच्या पत्नीच्या रूपात आहे, जी तुम्हाला तुमचे कार्य करण्यास मदत करेल. व मातेने त्रिदेवांना अष्टसिद्धी म्हणजेच 8 सिद्धी प्रदान केल्या. त्यातील पहिली ही अणिमा. अणिमा म्हणजे शरीराचा अमर्याद आकारात विस्तार करणे. दुसरी गरिमा तर तिसरी लाघिमा. चौथी प्राप्ती म्हणजेच सर्वव्यापी असणे व 5वी प्रकाम्य सिद्धी म्हणजेच जे काही हवे आहे ते साध्य करणे. 6वी ईशित्व म्हणजेच निपेक्षता असणे व प्रभुत्व आणि वशित्व म्हणजेच सर्वांना जवळ करण्याची शक्ती. व अशा 8 चमत्कारी सर्वोच्च सिद्ध्या देवीने त्रिमूर्तींना प्रदान केल्या. व त्यानंतर या विश्वातील अनेक प्रजाती जन्माला आल्या व यानंतर संपूर्ण जगाची निर्मिती पूर्ण झाली. असंख्य तारे, आकाशगंगा तसेच नक्षत्रांनी भरलेले होते. सूर्यमाला 9 ग्रहांसह पूर्ण झाली. व अशा या अलौकिक क्षमता असणाऱ्या सिद्धिदात्री मातेची तपश्चर्या करून महिषासुराने अलौकिक सिद्धी प्राप्त केल्या होत्या. पण या सिद्धी प्राप्त करताना त्याने प्रथम पूजनीय भगवान गणेशाचे आवाहन न केल्याने त्याने केलेल्या मातेच्या अनुष्ठानाचे त्याला फळ मिळाले नाही. व माता स्वतः या महिषासूर राक्षसाचा संहार करण्यासाठी महानवमीला युद्धासाठी सज्ज झाली. अशी ही सिद्धिदात्री मातेची कथा. तिच्या पूजनाने भक्तांना ज्ञान, बुद्धी, सिद्धी व मोक्ष प्राप्त होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे.